नमस्कार. मी वसुधा. वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भाजक्या पोह्यांचा चिवडा. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. मसाला, हळद, मीठ, पिठी साखर, जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण, खोबऱ्याचे पातळ काप काढून घेतलेले आहेत. फुटाण्याची डाळ म्हणजे पंढरपुरी डाळ, शेंगदाणे, तेल आणि भाजके पोहे. हे भाजके पोहे मी चाळणीने चाळून घेतलेले आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही घाण असेल तर ती निघून जाते. पीठ वगैरे असतं बारीक झालेलं किंवा दगड छोटा असला तर निघून जातो. कढईमध्ये एक वाटी तेल घ्यायचं. आणि तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जे सुकं खोबऱ्याचे काप काढलेले होते ते तळून घ्यायचे. तेल तापल्यानंतर मध्यम आचेवर गॅस ठेवायचा आहे, कारण सुकं खोबरं आहे ते पटकन जळून जातं नाहीतर. म्हणून ज्यावेळी आपण चिवडा करतो त्यावेळी प्रथम सुकं खोबरं आधी तळून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं. कारण तेल जर जास्त तापलेलं असेल तर ते पटकन नुसतं त्याचा कलर बदलतो, म्हणजे करपून जातं ते. आतून ते कच्चंच राहतं. इथे मी एक वाटी खोबऱ्याचे काप काढून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये फुटाण्याची डाळ म्हणजेच पंढरपुरी डाळ ती तळून घ्यायची आहे. ती पण मध्यम गॅसवर तळून घ्यायची. एक वाटी इथे मी डाळ घेतलेली आहे. तुम्हाला यातलं जे आवडतं जास्त ते तुम्ही जास्त घातलं तरी चालतं. शेंगदाणे, डाळ किंवा खोबरं. आता इथे शेंगदाणे घालत आहे. शेंगदाणे पण मी एक वाटी घेतलेले आहेत. शेंगदाणे तळताना पण आधी गॅस थोडा मोठा ठेवायचा आणि तेल चांगलं तापलं की पुन्हा मग बारीक करायचं आणि शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे, डाळ आणि खोबरं आता तळून झालेलं आहे. ताटामध्ये तेल त्या ह्याच्यातलं आलेलं असतं, ते तसंच ठेवायचं. नंतर ते आपल्याला सगळं चिवड्यामध्ये घालायचं आहे. तसंच आता कढईमध्ये तेल चांगलं तापलं. एक पळीभर तेल घेतलेलं आहे आणि ते तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये 1.5 चमचा मोहरी टाकली आहे. मोहरी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, हिंग पाव चमचा, 10-15 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आणि 20-25 कढीपत्त्याची पानं घालायची. आणि आता ते परतून घ्यायचं आहे जरा. कढीपत्ता चांगला कुरकुरीत झाला पाहिजे. आता हे व्यवस्थित सगळं परतून झालेलं आहे. तर त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. हळद घालून परतल्यानंतर त्यामध्ये एक 5 ते 6 चमचे मसाला म्हणजे तिखट घालायचे आहे आणि पुन्हा ते परतून घ्यायचे आहे.
मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यावेळी जर गॅस बंद केला तरी चालतो, पण तुम्हाला जर पटपट पोहे घातल्यानंतर जर ते परतता येत असेल तर गॅस बारीक सुरूच ठेवायचा, नाहीतर गॅस थोडा वेळ बंद करायचा आणि सगळे हे भाजके पोहे घालून घ्यायचे. हे पटपट परतावं लागतं, नाहीतर फोडणी ती जळून जाते. तर सगळीकडे व्यवस्थित तो मसाला पोह्यांना लागला पाहिजे, तोपर्यंत ते सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. सगळं छानपैकी मस्त मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपण जे तळून घेतलेलं होतं सगळं ते खोबरं, डाळ, शेंगदाणे हे सगळं घालायचं आहे. त्या ताटाला लागलेलं तेलही त्याच्यामध्ये हे करून घ्यायचं, नाहीतर पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून टाकायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आणि अर्धा चमचा पिठी साखर घालायची आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं किंवा एकजीव करून घ्यायचं आहे. आता ही चिवड्याची पद्धत आहे, ही आपली घरगुती पद्धतीने दाखवलेली ही चिवड्याची पद्धत आहे. जर बाहेर जसा मिळतो तर तसा हे करायचं असेल तर त्याच्यामध्ये 2-3 पदार्थ आणि एक्स्ट्रा घातले जातात, पण तो पुन्हा कधीतरी आपण करू. आता हा जो दाखवलेला आहे तो आपण घरामध्ये जे करतो तो दाखवलेला आहे. तर अशा तऱ्हेने हा चिवडा तयार झालेला आहे भाजक्या पोह्यांचा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.